पहिल्या अधिवेशनातच कॅगचा अहवाल सादर करणार, भ्रष्टाचाराच्या प्रत्येक तारेची चौकशी होणार, दिल्लीकरांना जेवढं लुटलं ते परत करावं लागेल, विजय मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केजरीवालांना सूचक इशारा. दिल्लीतील पराभव स्वीकारत अरविंद केजरीवाल यांच्याकडून भाजपला शुभेच्छा. मजबूत विरोधी पक्षाच्या भूमिकेत काम करणार अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया. आपच्या विजयी उमेदवारांचंही केलं अभिनंदन. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या नेत्या आणि मुख्यमंत्री आतिशी विजयी, भाजपचे रमेश बिधुडी यांचा पराभव, तर जंगपुरामधून आपच्या मनीष सिसोदिया यांना मोठा धक्का, भाजपचे तरविंदर सिंग मारवा विजयी. 27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत भाजपचं कमळ फुललं. मोदींच्या उदयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदाच भाजपकडे. गेल्या वेळच्या 8 जागांवरून यंदा भाजपची 47 जागांवर मुसंडी. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ. सलग तिसऱ्या निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसला एकही जागा नाही. काँग्रेसची दिल्ली विधानसभेत शून्याची डबल हॅट्रिक. काँग्रेस स्वतःला पराजयाचं गोल्ड मेडल देत फिरतंय. पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. दिल्लीच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून चिंता व्यक्त. एकत्र काम करण्यासाठी नव्यानं विचार करावा लागेल. संजय राऊतांसोबत झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंची भूमिका. इंडिया आघाडीत सर्व खुर्चीसाठी एकत्र. स्वार्थी भावनेनं एकत्र आलेले कधीही जिंकू शकत नाहीत. दिल्लीतील आप आणि काँग्रेसच्या पराभवावरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा. राहुल गांधी दुसरे मुन्नाभाई MBBS आहेत. त्यांना पराभवाचं चिंतन करायचं नाही, ते फक्त कारण शोधत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक. 15 तारखेपासून राज्यात साखळी उपोषणाचा जरांगेंकडून इशारा.